यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र कामठी या ठिकाणी यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं 10 सप्टेंबरला। आणि ज्या मुलांचं यारो नागपूर कामठीला या ठिकाणी ग्राउंड झालं तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास केलं जातं आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिवसामध्ये नर्सिंग असिस्टंटचं ग्राउंड आहे, तर नर्सिंग असिस्टंटच्या ग्राउंड कशा प्रकारे होणार आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर 10 सप्टेंबरला ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि रनिंगसाठी काय या ठिकाणी टाइम दिला जाता है, एक्सिलेंटसाठी, सेकंड ग्रुपसाठी, तिसऱ्या ग्रुपसाठी, चौथ्या ग्रुपसाठी आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणी पुलअप्स मारायचं कसं आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे काय काय या ठिकाणी गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, यारो नागपूरचं जे ग्राउंड आहे हे कामठी या ठिकाणी आहे। तर जायचं कसं ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो, ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर तुम्हाला जे नागपूरला या ठिकाणी यायचं सर्वात अगोदर आणि नागपूरपासून नागपूरच्या समोर जे विद्यार्थी मित्रांनो कामठी रेल्वे स्टेशन सुद्धा तुम्ही जाऊ शकता रेल्वेनं। तर डायरेक्ट त्या ठिकाणी नागपूरवरून कामठी त्या ठिकाणी रेल्वे जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर कामठीची तिकीट या ठिकाणी फाळा आणि डायरेक्ट कामठी रेल्वे स्टेशनपाशी उतरल्यानंतर तिथून 2.5 किलोमीटर आहे, पैदल गेले तरी चालते, पैदल गेलं तरी सुद्धा त्या ठिकाणी बेस्ट राहणार आहे आणि 2.5 किलोमीटर ते रेल्वे स्टेशनपासून सेंटर आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, आर्मीचं। तर या ठिकाणी जे मी तुम्हाला सांगतो मुलं या ठिकाणी कोणत्या चुका करण्याला त्यांना घरी पाठवल्या जात आहे। तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी येऊन राहिले, फॉर्म न भरता, पेपर न देता, त्यांना असं वाटून राहिलं की बा ओपन आर्मी रॅली भरते, हे सर्वांसाठी भरते आहे, असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटून राहिले। तर भरपूर जिल्ह्यातले मुलं या ठिकाणी येऊन राहिले आणि भरपूर विद्यार्थी घराकडे त्या ठिकाणी चालले, कारण की त्या ठिकाणी ॲडमिट कार्ड आपल्याजवळ पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांचा अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा पेपर झाला, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, पेपर झाला, ज्यांच्याजवळ हॉल तिकीट आहे, त्यांचंच ग्राउंड या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। आणि हे ओपन आर्मी रॅली भरतीने एक लक्षात ठेवा, जे पेपर पास झाले त्यांच्यासाठी ही भरती आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आज भरती कशा प्रकारे झाली 10 सप्टेंबरला, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 10 सप्टेंबरला होता तर ते विद्यार्थी 9 सप्टेंबरला या ठिकाणी आले होते। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी यायचं आणि काय काय मुलं काय चुका करत आहे। आज 10 सप्टेंबरला ग्राउंड होता ना, काय काय विद्यार्थी 10 सप्टेंबरला आत आले होते सकाळी, तर त्यांना घरी पाठवण्यात आलं, एक लक्षात ठेवा, कारण की भरती झालेली होती। तर तुम्हाला एक सांगून देतो, आपल्या हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल तर आपल्याला एक दिवस अगोदर या ठिकाणी जायचं, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून चालू झाली राहते। ज्या विद्यार्थ्यांचं 10 सप्टेंबरला ग्राउंड झालं ते मुलं 9 सप्टेंबरलाच त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते, रात्री 11 वाजतापासून। सर्वात अगोदर विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी रांग लागत आहे 11 साडे 11 वाजता आणि मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जातं आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। एंट्री दिल्यानंतर तिथून बसून ठेवल्या जात आहे आणि मुलांना त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केलं जातं आणि त्याचबरोबर मुलांना एका बसमध्ये बसवल्या जात आहे आणि त्यांना डायरेक्ट जो 1600 मीटर रनिंगचा जो एंडिंगचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणी त्यांना नेलं जात आहे आणि तिथं त्या विद्यार्थ्यांच्या बॅगा ठेवल्या जात आहे आणि परत मुलांना त्या बसने ज्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगची त्या ठिकाणी स्टार्टिंग पॉईंट आहे तिथं मुलांनी नेऊन सोडत आहे आणि तिथं 100-100च्या बॅच त्या ठिकाणी सोडत आहे रनिंगसाठी। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला तर ट्रॅकचं जर पाहिलं तर यामध्ये जे रोडाचा ग्राउंड आहे एक लक्षात ठेवा आणि सरळ आपल्याला धावायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर रोडावर आपल्याला रनिंग मारायला लागते, काही खड्डे वगैरे काही नाही, क्लीन चांगला रोड आहे आणि एखादा स्पीड ब्रेकर त्यामध्ये लागते आणि धावताना थोडं लक्ष द्या, काही काही ठिकाणी अंधार आहे, काही काही ठिकाणी उजेड लाईट वगैरे आहे त्या ठिकाणी, तर काही काही अंधार सुद्धा आहे। तर आपल्याला सरळ या ठिकाणी धावायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि डायरेक्ट आपल्याला पूर्ण एंडिंग पॉईंट ठरल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं आहे। अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग रोडवर या ठिकाणी होत आहे कामठीत, ठीक आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो रनिंगमध्ये 50 ते 60 पोरं रनिंगमध्ये पास केले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे 20 विद्यार्थी होते, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे या ठिकाणी 16 विद्यार्थी होते आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या ग्रुपचे सुद्धा जवळपास 15 विद्यार्थी होते आणि चौथ्या ग्रुपचे या ठिकाणी 7-8 विद्यार्थी त्या ठिकाणी होते। तर अशा प्रकारे ग्रुपनुसार मुलांना घेतलं जातं आणि ॲक्सिलेंटसाठी जो टाइम
दिला जात आहे। तर ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत या ठिकाणी घेतला जात आहे। 5 मिनिट 15 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत असे त्या ठिकाणी आर्मीवाले सांगून राहिले, पण रिअल जो टाईम आहे हा कमी या ठिकाणी दिला जात आहे, एक लक्षात ठेवा। तर रिअल जो टाईम आहे 1600चा 5 मिनिट 15 सेकंडपर्यंत टाईम दिला जात आहे 1600 मीटर रनिंगसाठी ॲक्सिलेंटसाठी। आणि सेकंड ग्रुपसाठी जो टाईम दिला जात आहे 5 मिनिट 15 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आणि तिसरा ग्रुपसाठी 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आणि चौथ्या ग्रुपमध्ये 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत अशा प्रकारे 1600 मीटर रनिंगचा टाईम त्या ठिकाणी दिला जात आहे। ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना बसून ठेवलं जात आहे। सर्वात अगोदर त्यांच्या हातावर शिक्के दिले जाते। ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का, तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तिसऱ्या ग्रुपचा शिक्का, चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली चौथ्या ग्रुपचा शिक्का। हे झाल्यानंतर मुलांचे बायोमेट्रिक्स होत आहे, त्या ठिकाणी डोळे वगैरे चेक केले जात आहे, त्याचबरोबर थंब वगैरे घेतला जात आहे। आणि हे काही प्रोसेस त्या ठिकाणी झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी लॉंग जंपसाठी नेलं जात आहे। तर लॉंग जंप त्या ठिकाणी आहे, लॉंग जंप झाल्यानंतर झिगझॅग मारायला लावत आहे आणि झिगझॅग झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे 10 पुलअप्स घेतात। आणि पुलअपचा जर आपण विचार केला तर लाकडी दंड आहे, पुलअप्स मारायच्या वक्ती पाठी एक लक्षात ठेवा। गावाकडे जर तुमचे 4-6 पुलअप्स जर निघत असेल तर त्या ठिकाणी 10 पुलअप्स तुमचे त्या ठिकाणी निघणार आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी जे पुलअप्स काढायचा आहे आणि पुलअप्स अशा प्रकारे 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी होत आहे। आणि हे झाल्यानंतर मुलांना बसून ठेवलं जातं आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची छाती उंची वगैरे घेतला जातं। तर उंची 168 सेंटीमीटर ते 169 सेंटीमीटर त्या ठिकाणी लावलं जात आहे म्हणते। तसंच ते उंची सांगत आहे 168 सेंटीमीटर सांगत आहे, पण त्या ठिकाणी अंदर वाढवल्या जातं कारण की भरपूर विद्यार्थी उंचीमध्ये काढत आहे, छातीमध्ये काढत आहे। आणि छाती या ठिकाणी 76 सेंटीमीटर आहे, तर 77 सेंटीमीटर त्या ठिकाणी घेतलं जातं आणि फुगून 5 सेंटीमीटर। आणि वजन आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल तर अपात्र केला जाते, फेल केला जाते, अशा प्रकारे प्रोसेस आहे। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि बसून ठेवल्यानंतर त्यांना रातभर त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं। आणि त्यानंतर डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते त्या ठिकाणी लागते तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी प्रोसेस होता। मुलांचे सर्वात अगोदर थंब घेतला जात आहे। थंब घेतल्यानंतर त्या ठिकाणी 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडल्यात जर दाखला आपला कॉलेजमध्ये जर असेल ॲडमिशन वगैरे तर तिथून आपण कॉलेजमधलं बोनाफाईड सुद्धा नेऊ शकता। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, त्याचबरोबर डोमिशियल आपल्याला लागणार आहे, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे, 50 फोटो आपल्याला लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे। आणि हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाच्या 3-3 झेरॉक्स आणि आर्मीवाले तिथं 2-2 एक-एक 2-2 झेरॉक्स मागते, पण 2-3 झेरॉक्स आपल्याजवळ राहू द्या। ठीक आहे, जेणेकरून काही अडचण या ठिकाणी आपल्याला येणार नाही आहे। तर एवढं काही डॉक्युमेंट न्यायचे। आणि आणखीन एक जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे नोटरी। नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे, तर नोटरी कंपल्सरी आहे, एक लक्षात ठेवा। तर भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नाही नोटरी कायच्यावर करायला लागते, कुठं करायला लागते। ज्यावेळेस आपण आर्मी भरतीचा फॉर्म भरला होता तर सायबर कॅफेला तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो 2-3 प्रिंट दिल्या, एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक प्रिंट दिल्या, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर त्या आर्मीच्या वेबसाईटवरून डाउनलोड करावं लागते। तर ते जे विद्यार्थी मित्रांनो ते प्रिंट घेऊन आपल्याला डायरेक्ट जायचा वकिलाच्या घरी। आता मुलं काय करते की आम्ही तहसीलमध्ये केली, ही तहसीलमधली चालणार नाही, तुम्ही कुठची केली तहसीलमध्ये चालणार नाही, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो वकिलाच्या घरी जायचं आहे, ॲडव्होकेट आपल्या जिल्ह्यामध्येच करा। आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जे वकिलाचे घर आहे डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना म्हणायचं की मला नोटरी करून दे, तर ते तुम्हाला बरोबर करून देते। ठीक आहे, तर 100 रुपयातच नोटरी करून भेटते। आणि मेडिकलसाठी जे तारीख या ठिकाणी दिल्या जात आहे दुसऱ्या दिवस त्या ठिकाणी मेडिकलसाठी दिल्या जात आहे। अशा प्रकारे प्रोसेस आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आजच्या व्हिडिओचा थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद जय